लॉंग ड्राईव्ह थांबले खाली. मूड चांगला आहे. लेट करशील मूड खराब होऊन जाईल, मग सफर खराब होऊन जाईल तुमचा. त्या मीटिंग मध्ये त्यांनी मला कोटेशन त्यांचं शेअर केलं. किती असायला पाहिजे बाई, किती असायला पाहिजे. काय आला. हॅलो व्हॉट्सअप, आय हॅव असिस्ट गुरुसुल स्टार्टिंग वन क्लॉक सेमिनार 7:30. आज आहे रविवार. काय हॅलो आज रविवार आहे गाईस, आणि आज आहे आंघोळीचा वेळ. यार लावलेलं हे बोट इथून जात नसतं बोट. तर आज आपण धुतो गाडी. मोहिते सरच्या मुलाच्या साखरपुड्याला वळवण्याला, त्यामुळे लवकर गाडी तयार करायची. 11:15 वाजेपर्यंत लगेच झुप 5 मिनिटात. ऍक्च्युली आपल्या पास हे पण येते फवारा, पण लाईटच गेलेली आहे. लवकर हाताने पुसून घेतली, एकदम सुंदर दिसते. तर आई दादा चालले आता वडवडीला. जवळपास 12 वाजले, 12:15 1 वाजता कार्यक्रम आहे. आता भाई आता म्हणले गाडीत चावी, म्हणलं गाडी आता परत येता विचारा. आपलं हे जे चालू केलं होतं 1000 डेज ना, 1000 डेज मध्ये मी स्क्रॅच नाही 100 करोडची स्क्रॅच पासून बिल्ड करतोय. 100 CR ची कंपनी स्क्रॅच पासून बिल्ड करतोय. तर ती कशी करतोय ती सिरीज होती तुमची. मी अभिषेक राजे पवार, वयाच्या 26व्या वर्षी. मी अभिषेक राजे पवार, राणा पाथरी जिल्हा परभणी. वयाच्या 26व्या वर्षी 4 बिझनेस प्रॉफिटेबली रन करतोय. तर तुम्हाला मी माझी डेली लाईफ, मी कसं माझा स्टाफ हँडल करतो, ऑपरेशन्स मी तुमच्यासोबत तुम्हाला सांगणार, तुमची मदत करणार. तुम्ही ते आणि कुठं गेलं ते स्टार्टिंग झालं, मिडल का भी कुछ नाही, एंड भी कुछ नाही, मध्ये सोडून दिलं. कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट असते कोणत्या पण ऑन्ट्रप्रेनर लोकांसाठी. कळलं का? अरे भाई बरोबर आहे. स्टार्ट केला, एंड पण करायला पाहिजे होता. असं नाही एंड लगेच करू. कंपनी आपली नाही बंद झाली. तर मी तुम्हाला रिफ्लेक्टचा सीन सांगतो. जसं किरणला डाऊट आला तसं खूप जणांना डाऊट आला असेल मे बी. चालू का रे भाई, आता इतका वेळ झाला रेकॉर्ड केलं, जवळपास 3-4 मिनिटं बोललो असतो. खूप छान कन्व्हर्सेशन झालता. व्हिडिओ चालू नव्हता केला. पण मिस्टर अभिषेक राजे पॉल यांनी कॅमेरा चालू केला नव्हता आणि मी माझं लक्षच नव्हतं एवढं. चष्मा बघायला तिकडून मागून सांगणं चालू नाही झाला व्हिडिओ. फक्त कॅमेऱ्यात दिसायला तिला म्हणजे हे दरवाजा येतोय, तो कचरा येतोय, तो टीव्ही येते. कचरा नाहीच माझ्या रूम मध्ये. ठीक आहे, तेच कपडे ठेवलेले येत आहेत. बाकी रिफ्लेक्स सांगतो मी तुला सध्या. रिफ्लेक्स जे फॉलो करतात, रिफ्लेक्स मध्ये रोज पोस्टिंग होती, रोज स्टोरी पडतात. रिफ्लेक्स ही कंपनी चालूच आहे अजून. रिफ्लेक्स बंद नाही पडली. फक्त विषय हा आहे सॉफ्टवेअर. मी तुम्हाला गोष्ट सांगतो. रिसेंटली म्हणजे जेव्हा आपण चालू केलं रिफ्लेक्स कंपनी, त्या टायमाला एक बजेट स्क्रॅच पासून सुरू केली आपण. एक बजेट होतं माझ्या डोक्यामध्ये की मी 80-90 हजार रुपये इन्व्हेस्ट करू शकतो कंपनीमध्ये, की हा स्कोप बघून वगैरे, मार्केट वगैरे. तर आणि सगळ्यात मेन आहे आपल्या सर्व्हिस इंडस्ट्री आपण डेव्हलप करतो, त्यासाठी टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर, डॅशबोर्ड, ॲप, ह्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट होत्या. आणि एक माझ्या डोक्यामध्ये मोठा होतं, म्हणजे जे ह्या लाईनमध्ये आहेत तुम्ही समजू शकता की 25-30 हजार रुपये माझ्या डोक्यामध्ये बजेट धरून चालू लागलो मी, की तेवढ्या याच्यामध्ये आपलं सॉफ्टवेअरचं काम व्हायला पाहिजे स्टार्टिंगसाठी बेसिक. मग नवीन एक्साइटमेंट होती. आपण जवळपास 50-60 ऑटो केले होते केरला जायच्या आधी. नंतर विनोद भैयांनी आणि अरविंद काकांनी खूप जास्त डेव्हलपमेंट केली. आज 180-190 मध्ये आकडा आहे. आता दुपारी काकांनी 3-4 ऑटोचे फोटो पाठवले. 180 ऑटो आपण केले. जवळपास 200 ऑटो होऊन जाते ना आता हे पुढच्या 5-7 दिवसामध्ये. पण सांगायचं तात्पर्य रिफ्लेक्स बंद नाही झाली. फक्त मी दाखवत नाहीये का, तर दाखवायला काही नाहीच आहे. ऑटो ऑनबोर्ड करणं जास्त मोठी गोष्ट नाही. हा, त्याच्यामुळे डेव्हलपमेंट काय केली
तर सगळ्यात मेन केलं की आधी आपण बॅनर लावायचो, ते साधे प्रिंट चिकटपट्टी वगैरे लावायचो. आज आपण त्याच्यामधून शिकलो, आपल्याला क्वालिटीवर आपण खेळतोय. आज आपण विनाईल प्रिंट लावतोय सुंदर, जवळपास बॅनरपेक्षा 4-5 पट त्याची किंमत जास्त आहे, पण आपण इन्व्हेस्ट करतोय का तर क्वालिटीवरती. खूप गोष्टी अजून कॉल्स आले जवळपास. किरण तुला कोण आला फोन? नागपूर? म्हणजे माझ्या फोनवर नव्हता आला, माझाच फोन आला, तू उचलला होता. रिसीव्ह केला होता. हा, कुठला होता तो? नागपूर. एक नागपूरचा किरणला फोन आला, मला 2 आलते. एक लातूरचा एक होता, नंबर त्यांचा सेव्ह केला. त्यांनी पण मला फोन केला, मला म्हणले की लातूरून बोलते, माझं कपड्याचं कापड दुकान आहे आणि कसं आहे आपलं. मी म्हणलं सॉरी सर, लातूरमध्ये अजून नाहीये, पण लवकरच येऊ आपण. तर तेच मेन कारण. सॉफ्टवेअरचं त्यांनी कोटेशन, काय कंपनीचं नाव होतं, खूप छान होते. त्या जवळपास नाही का 500-600 लोकांनी रिव्ह्यू केलं होतं त्याला गुगलवरती, 5 स्टार रेटिंग होती. तर त्यासाठी मी त्यांचं मीटिंग केली. स्नेहा मॅम होता, ॲक्सेंट काहीतरी कंपनीचं नाव होतं, आणि स्नेहा मॅमनी नंतर सरांसोबत शुभम सर अजून कोणते सर्व मीटिंग वगैरे केली आणि झालं. मी माझं वर्क फ्लो त्यांना दिलं, मला काय पाहिजे, कसं पाहिजे वगैरे. आणि 2-3 दिवसांनी परत एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी मला कोटेशन त्यांचं शेअर केलं. किती असायला पाहिजे बाई, म्हणजे एक नवीन स्टार्टअप 80-90,000 माझं बजेट सगळं काम आलं होतं, इन्क्लुडिंग बॅनर वगैरे. कारण पहिला क्लायंट तर आपल्याकडे पैसा होते, म्हणून धंदा तर आपण सुरू केला तर पैसा होतेसाठी, आणि सोबत म्हणलं ग्रो करू. ज्याला माझ्यासाठी गरज असेल आपण त्यांना पण हेल्प करू. बरं, कोटेशन सॉफ्टवेअर किती असायला पाहिजे? किती असायला पाहिजे? 9 लाख रुपये कोटेशन दिलं भाई त्यांनी त्या सॉफ्टवेअरचं. म्हणजे त्याने एकदम प्रो लेवलला दिलं. मग डायरेक्टच थांबलं नाही यार, पुढचं सगळं थांबलं नाही. 200 ऑटो आपल्या जवळपास परभणीमध्ये. फक्त विषय आहे की सध्या आपण म्हणजे अरविंद काका, बिग थँक्स, हॅट्स ऑफ टू अरविंद काका ते पूर्ण लोड वगैरे ते बघतायत. रोज व्हॉट्सअपला फोटो वगैरे येतात ऑटोवाल्यांचे. त्या ग्रुपमध्ये मी पण ऍड आहे, विनोद भाई पण ऍड आहेत. विनोद भाई बाहेर मार्केटमध्ये फिरून विनोद भाई पण नवीन ऑटो मेंबर्स वगैरे जॉईन करताय. पण 180 पैकी 180 रोज फोटो ग्रुपवरती येत नाहीत. 100, 125, 150 काय असेल ते. पण ते जे आपला डिसिप्लिन फॉलो करते त्यासाठी लागणारी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे सॉफ्टवेअर ॲप, आणि त्याच्यासाठी थांबलोय. आज 200 ऑटो केलेत, 2000 पण जास्त नाहीयेत आणि 2 लाख पण जास्त नाहीत. ऑटो कितीही करू शकतो आपण, फक्त त्याच्यासाठी सॉफ्टवेअरसाठी थांबलोय. बाकी जर कोणी असेल ह्या इंडस्ट्रीमधलं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वगैरे तर प्लीज DM करा यार, खूप जास्त हेल्प पाहिजे मला सध्या तुमची. आणि बस एवढंच. किरण माझ्यामध्ये डिबेट चालू होता. किरण म्हणले हॅलो, दिस इज अभिषेक राजेपोळ, राहणार पाथरी, जिल्हा परभणी. कुठे आहेत म्हणे ब्लॉग? तर ब्लॉग आहेत त्याचे पण शूट केलेले ऍक्च्युअली मी कॉन्टेंट. ते पण किती दिवस तुम्ही शूट करणार होते? 1000 दिवस. हो, हा, पण तेच आहे ना यार, हे जे तुम्ही बघताय ते पण तेच आहे, फक्त त्यात नाही. किरण, उगाच मी 1-1.5 मिनिटाचं कॉन्टेंट दाखवायचं म्हणून कुठून तरी नेटवर शोधून मी काहीतरी तुम्हाला सांगेल. माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला पटत नाही ते. जे मी गोष्ट एक्सपिरियन्स करतोय आता त्या गोष्टीमध्ये एक्सपिरियन्स करत नाही म्हणून. आणि हे पण सध्या जे चालू केले आपण आता, हे डेली डायरी भाई आपली डेली व्लॉग नाही, आपली डेली डायरी. रोज जे आपण डायरी लिहितो ते तुम्हाला हे व्लॉग रोजचा माझा काय असन 5-7-10 मिनिटाचा व्लॉग जे रोज दिवस केला. जसं आज दुपारी आई तात्या गेले, 12 वाजता गेले, आणि आज तात्या गेले ते साखरपुड्यासाठी. मोहिते सरच्या मुलाच्या साखरपुड्याला वळवणेला. तात्याचा वेळ बरोबर होता, जागा बरोबर होती, दिवस बरोबर होती. फक्त चुकीची होती ती तारीख. ते ह्याने पुढच्या रविवारी साखरपुडा होता. ते आल्यानंतर मला आता किरण सांगू लागले की आई तात्या नाही का एकदम हसून सांगू लागले. त्याच्यानंतर 5-1 वाजता मी काहीतरी बाहेर गेलो असतो. किरणने सुंदर चहा केला, चहा तोच खाल्ला. तिथून कुठे आप्पाला भेटलो आपण आज, वेदांत आप्पा काके. खूप सुंदर एकदम, म्हणजे माझ्या जवळपास 2-3 वर्ष लहान असेल तो, आणि तो ज्या लेवलला ते थिंक करतोय, ज्या लेवलला तो धंदा करतोय सध्या, त्याकडे पाथरी तालुक्याचे फिना, सुहाना मसाला झालं, विक्रम चहाची त्यांना रिसेंटली एक डीलरशिप भेटली. आणि सॉस कोणता असतो किरण? सुरुची सॉसची एक एजन्सी, प्लस साईड बाय साईड तो सध्या रिअल एस्टेट मध्ये घुसलाय. त्याचे 4-5 मित्र आहेत, ते सहज एक जागा घेतात, त्याला एने करतात आणि प्लॉट विकतात. तर तो साईड वगैरे फिरू लागला. दादा तुम्हाला साईड वगैरे दाखवतो. आपण जे साईडवर चाललो समजा की आतापर्यंत आपण जेवढ्या साईड काढतो तेवढ्या सर्वात फास्ट विकणार. त्यानंतर शिवशंकर लस्सीमध्ये बसलो आपण, जवळपास 1-1.5 तास गेला तिथे. खूप जास्त, म्हणजे 5 वाजल्यापासून आता 8-8:30 पर्यंत आम्ही सोबत होतो. टाइम कसा गेला खरंच नाही कळाला. आप्पा जर तू बघत असेल ब्लॉग, खूप जास्त मजा आली आहे तुझ्यासोबत गप्पा वगैरे मारून. आणि जर तुम्हाला पण इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आप्पाला कॉन्टॅक्ट करा. खूप छान लोकेशन त्याचे, मानवतमध्ये स्पेशली. पाथरीमध्ये 1-2 साईड आहे त्याच्या, बाकी मानवतमध्ये. एक इन्व्हेस्टमेंट म्हणून जर तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच वेगळा. मग किरण काय चाललंय?
काहीच नका घेऊ. लयच घसा बसला ना तुझा. काही आता बोलतच नाही मी. आता इथून आता तरीही बोलतीये चला आता जेवायला. मला किती वेळची वाट बघितली हा. पण ते मला म्हटलं फक्त 15 मिनिटात येतो. ते पण किती वाजता माहितीये का? 8ला 10 कमी होते तेव्हा. आणि हे आले किती वाजता माहिती का तुम्हाला? 9 वाजता आले. 9 वाजता म्हणजे 15 मिनिट म्हणजे नवराचे 15 मिनिट म्हणजे 15 मिनिट नसतात. तो 1 तास किंवा त्याही पेक्षा जास्त. तर आता मला भूक लागली आहे जेवायला. चला आता करून टाका तुमचं. दिस इज एपी सायनिंग ऑफ. राधे राधे.